मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आपण आहे आता अलिबागला आणि हा सेकंड पार्ट आहे। फर्स्ट व्लॉग तर काल बनला। हां, फर्स्ट पार्ट तुम्ही बघा आधीच्या, म्हणजे आधी जाऊन नंतर मग तुम्हाला हा एन्जॉय करायला भेटेल। मग तुम्हाला समजेल आम्ही कसं काय काय वगैरे प्लॅन करून आलेलो, म्हणजे प्लॅन होता ते सगळं तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये समजेल। तर आपण आता चाललोय पहिले नाश्ता करायला चाललोय आणि त्याच्यानंतर आपण बीचवरती जाणार आहे। तर बघू कसं काय। तर आपण पहिले आता इथून निघूया, तर पुढे भेटते कसं काय असेल ते सगळं दाखवते। तर स्किप न करता ब्लॉग पूर्ण बघा आणि आधीच्या ब्लॉगला प्रेम देते त्याचा आत्ता पण पुढे देत राहा। तर चला आता आपण पहिले निघूया। इडपट आली आहे खायला, नाश्ता इडपट आणि आम्ही नाश्ता मागवलाय। इडपटच आहे घर। सकाळी सकाळी उठून आम्ही आलेलो। तू मला उठवलंय पागल। तसं तर आम्ही घरी उठत नाही लवकर। आमची माझी तरी लवकर होते, सुरतची सकाळ दररोज 1 वाजता होते। आणि आपण मागवलंय नाश्ता इडपट चुप। मस्त आहे की आपण मागवलाय बुर्जी पाव। कसा आहे? तर खाऊन घेऊ। चांगला आहे, खरंच चांगला आहे। आणि आपण आता खाऊन झाल्यावरती कॉफी पण मागवली। कॉफी वगैरे पिऊन नंतर जाऊ आपण बीचवरती। नंतर दाखवते बीच वगैरे कसं आहे। म्हणजे जाऊन आलो आम्ही, पण नाश्ता करायचा होता ना म्हणून पहिले इथे आलो। आणि इथे चालू आहे आमची लाईव्ह। तर आम्ही आलो इथे नागाव बीच, काय म्हणतात बीच? हां, नागाव बीचला। आणि इथे शॉपमध्ये बघू, कारण की आम्ही कपडे नाही, म्हणजे मी आणलेत, सूरजने नाही आणलेत। आणि बोललो आलो आहे तर मग काहीतरी करून जाऊया, राईड बीड। मजा आली तिला जाम। तर मी हॅप्पी आहे, कारण की मला करायची होती। तर बघू पहिले तिला भेटतात। आणि आम्ही काल पण बघितले होते, पण काल काय किस्सा झाला, आम्हाला शॉर्ट पॅन्ट घ्यायची होती आणि अलिबागला आपल्या डोंबिवली काय मुंबईपेक्षा पण महाग होती। 1100 रुपयाला होती एक पॅन्ट। हा असा पूर्ण सेट येईल कपड्याचा त्याच्यात। तर बघू कसं काय भेटते। 1 टाईमसाठी घालायचे, पण एन्जॉय तर करायचंच आहे। तर पहिले बघू कपडे बिपडे तर भेटते, चेंज करू। तर आम्ही आता इथे राईडचं थोडं बघून घेतो कसं काय पे वगैरे कोणतं करायचं। आणि पाण्यावरती आणि समुद्राला भरती आली। तर बघू कसं काय करायचं, पहिले फोटो वगैरे काढू। पण थोडीशी बार्गेनिंग वगैरे केली आणि कसं राईड गोव्यापेक्षा स्वस्त आहे। गोव्याचं थोडंसं महाग असतं पॅकेज, आणि इकडे आम्हाला कपल्स पॅकेज काहीतरी मे बी 2600 बोललेला। तर मग 2500 डन केलं। त्याच्यात काहीतरी 5 राईड आहेत आणि पूर्ण मेन गोष्ट आम्हीच आहे, तर मग काही टेन्शन नाही। पण थोडंसं ऊन कमी झाल्यावरती करू, कारण की ऊन भरपूर आहे आणि भरती पण आली आहे। तर मग थोडंसं पाणी पण हे होईल, मग आपण नंतर राईड करू। बघू कसं काय। मी तर फर्स्ट टाईम करणार आहे। एक केली आहे मी बनारा राईड, पण कसं बाकीच्या राईड नाही केल्यात आणि यांनी पण नाही केल्या। यांनी तर फुल ड्रेसअप मारू आहे। आम्ही कपडे भेटले म्हणून हे करणार आहे। शेवटी कसं ते होतं नशिबात म्हणून करायला भेटतं, नाही तर आम्ही जाणार होतो असंच कल्टी मारणार होतो। तर बघू कसं काय आणि दाखवू तुम्हाला, जे क्लिप दाखवता येईल ते दाखवू। त्यांना सांगू बघू शूट घेता आलं तर घेऊ, नाही तर एन्जॉय करतानाच एवढंच दाखवता येईल। आमच्यासोबत एक डॉगी पण आहे आणि आम्ही चाललो आता पॅरास्लायडिंगला। तो पण
पण एन्जॉय करतोय. आता पण बसूया पहिले बोटीत. मोबाईल मी देते व्हिडिओ काढायला त्यांच्याकडे. त्या बोटमधून आता या बोटमध्ये शिफ्ट झालंय. फायनली गेली आहे पॅरास्लायडिंग. मजा आली. ते असं डुबवतात ते नाही केलं कारण की आपल्याला बाकीच्या राईड पण करायच्या आहेत. थोडंसं कसं तरी होतंय. एकदम वेगळंच होतंय. पोटात गोळा आल्यासारखं ते तोंडात असं काय होतं त्याला एकदम खारट लागते. आपण आता थोडंसं खेळूया इथे बीचवरती आणि त्याच्यानंतर दुसरं काय बाकी आहे ते करू. आमच्या राईड्स वगैरे करून म्हणजे आम्ही पॅराग्लायडिंग केले हे केलं ना ह्याच्यात तर जाऊनच मजा आली. ते बनाना राईडच्या ऐवजी आम्ही ते झोपून असं पकडतात बाबा पडलं होतं डेंजर. मुस्काट झालता डायरेक्ट डुबवली बाबा. पण ते चालवतात नाही का बोट पाण्यात असं वाटतं का धाडू आपण असं पण त्याच्यामध्ये पण बाकी मजा आली. गाडीचे टायर हवेतच आहेत. अशी कोणती गाडी असते का आतमध्ये ना एक्सेल मेला. काय कुठे ते काम 5 वाजता येणार आहे एकदम. तोपर्यंत आपण फ्रेश वगैरे होऊन जेवून घेऊया आणि नंतर मग बघू कसं किती वाजता निघायचं आहे जायला घरी. टाइमपास झाल्याच्या नंतर आपण तिकडे जाऊ. तर आपण फ्रेश वगैरे झालोय कसं तरी जुगाड करून. तर फ्रेश वगैरे झालं आणि पोटात काय नाही आहे तर इकडे सगळं बंद आहे. इथे सगळं बंद आहे. काय माहिती काहीतरी विषय यांचा. आणि आपण मग मॅगी सांगितली बघू भेटते का कारण की त्या काकी येणार आहे 5 वाजता. तिथे आम्ही जिथे आम्ही बॅग ठेवली आहे ती आम्ही बरं लेट होईल म्हणूनच ठेवली होती. पण परफेक्ट 5ला आले तर बरं होईल कारण की तिकडे पुढे जाऊन आपल्याला लेट नको व्हायला. बस
मला असं काय बोलला नव्हतास. आपण जेवायला पण जायचंच आहे, पण आता थोडंसं पोटात काहीतरी जायलाच पाहिजे ना, कारण की सकाळपासून काय नाही खाल्लंय, फक्त नाश्तेवार आहे. तर बघू मग मॅगी बिगी भेटते का. मस्तपैकी आपण मॅगी खाऊन घेऊ. मॅगीचं काय टेस्टच नसते काय, म्हणजे काय होतं त्याला, कशी पण बनवली तरी ती चांगलीच लागते. पहिले खाऊन घेऊ आणि त्या काकी कधी येत आहेत ते बघू. 5 वाजता येणार आहे. वाजले 5:30 आणि आपण इथून आता निघालो आहे. आपण टायमिंगवरती आल्या, मला वाटलं लेट होईल बाबा, पण आल्या. पण आता निघालो आहे. बघू पोचायला किती असतील. आता खाल्लं नाही तर पहिले ते खायला काहीतरी खायला लागेल. आपण काल थांबलो होतो तिथेच थांबतोय, कारण की पुढे आपल्याला माहीत पण नाही आहे कुठे आहे. तर मग आता जाते आणि इथे टेस्ट पण चांगले, तर तात्पुरती आपण इथेच खाऊ काहीतरी. तर चला बघूया. चला जेऊया. तर मस्तपैकी आता आपण मागवले काय सुरमई थाळी. तर सुरमई थाळी मागवले आणि वैताग आलाय मला. आपण खाऊन घेऊ पहिले, बघू कसं आहे. मी खाल्लं नाही अजून आणि भेटू नंतर थोड्या वेळात. वाजले 7 आणि आपण इथून निघालोय. फुल कंटाळा वाटलाय, कारण की येताना बघितला तुम्ही कसं झालं होतं ते. फक्त ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे. 7 वाजते आता पोहोचू किती वाजता काय माहिती. तर फायनली आपण इथे पोचलो आहे. वाजले 10 आणि ब्लॉग कसा झाला आहे काय माहीत नाही, पण आम्ही तर फुल एन्जॉय केलं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि जर फर्स्ट पार्ट बघितला नसेल तो पहिले बघा, तो पण मस्त आहे. आम्ही ब्लॉग एन्जॉय केला, जेवढं कॅप्चर करता आलं तेवढं दाखवलं. काले झालंय पक्के. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय.